शुकदास माऊली वससे मन मंदिरी या नगरीची शुकदास माऊली वससे मन मंदिरी मंगलधाम शिवालया पाहून डोळे दीपती मंगलधाम शिवालया पाहून डोळे दीपती विराजमान विवेकानंद पावन भूमीवरती विवेकानंद पावन भूमीवरती दर्शन घेता तयांचे दर्शन घेता तयांचे जळती पापे सारी या नगरीची शुकदास माऊली वससे मन मंदिरी या नगरीची शुकदास माऊली वससे मन मंदिरी गोमातेच्या पूजनाने दिवस होतो सुरू गोमातेच्या पूजनाने दिवस होतो सुरू ज्ञानाची पहाट होऊन शिक्षण देती गुरु ज्ञानाची पहाट होऊन शिक्षण देती गुरु व्यायामांची तालीमींची व्यायामांच्या तालीमीची शिस्त चले भारी या नगरीची शुकदास माऊली वससे मन मंदिरी या नगरीची शुकदास माऊली वससे मन मंदिरी मंदिराच्या गाभाऱ्यात निवांत शुकदास माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात निवांत शुकदास माऊली स्वर्गाची सुखे आम्हा येथे गावली स्वर्गाची सुखे सारे आम्हा येथे गावली ब्रह्मरूपाच्या मंत्रामध्ये ब्रह्मरूपाच्या मंत्रामध्ये रमते जनता सारी या नगरीची शुकदास माऊली वसते मन या नगरीची शुकदास माऊली वससे मन मंदिरी हरिहराच्या निनादात गरजे हिवरा नगरी हरिहराच्या निनादात गरजे हिवरा नगरी या नगरीची शुकदास माऊली वसते मन मंदिरी या नगरीची शुकदास माऊली वसते मन मंदिरी या नगरीची शुकदास माऊली वसते मन मंदिरी एकदा जोरदार टाळ्या सगळे वाजवूया. चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै गुरवे नमः.
दास माऊली की पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि आता मी सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांच्या चरणी नम्र प्रार्थना करतो की प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हा सर्वांना आपण आशीर्वाद द्यावे. या ठिकाणी आपण स्वामी शुकदास माऊलींचं आशीर्वचन ऐकणार आहोत. हे लाईट जर बंद केले तर बंद करा आणि लगेच त्या व्हिडिओ त्या पडद्यावर त्या प्रोजेक्टरवर आपण स्वामी शुकदास माऊलींचं आशीर्वचन आता ऐकणार आहात. सर्वांनी सावधचित्त बसा. स्वामी शुकदास माऊलींनी आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावे. आजच्या प्रसंगी मला तुमच्याशी बोलायचं आहे, कारण मी तुमचा आहे आणि तुम्ही सर्व माझे आहात. बरं. बोलण्याकरता स्किल पाहिजे. या 2-3 दिवसामध्ये बोलणारे, गायन करणारे, व्याख्याते यांचे कार्यक्रम तुम्ही सर्व आता अनुभवले. आणि कीर्तनकाराला जर एखादा विषय आठवला नाही, जसं तो विठ्ठल विठ्ठल म्हणतो, तसं इथं बसेपर्यंत बोलेपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं की आपण काय बोलायचं. म्हणून हा माझा तो टाईमपास झाला ना, भजन वगैरे करण्याचा, तो याच्याकरता झाला की याला काही सुचावं म्हणून. कारण बोलण्यापेक्षा मला ऐकणं फार आवडतं, श्रवण करणं फार आवडतं, ऐकणं फार आवडतं. कारण बोलणारे इतके झाले की ऐकणाराचा तुटवडा पडणारे भविष्य काळामध्ये. आणि इथं जाहीर करताना सांगितलं की पूज्य महाराजांचं आशीर्वचन होणार आहे, तर त्याच्यावरून तुम्ही माझी योग्यता लक्षात घेतली असेल. पूज्य म्हणजे 0. वक्तावर जो बोलतो तो वक्ता. आणि त्याचं चिंतन करून, विचार करून, काही असे मुद्दे लिहून आणणारा जो बोलतो तो तयारीचा वक्ता असतो. तसा मी काही तयारीचा वक्ता नाही, बोलणारा नाही. एका कीर्तनामध्ये मी ऐकलं ते की कीर्तन सुरू असताना बरेच सर्वच लोक उठून गेले. एक माणूस बसेल होता, तर कीर्तनकाराचा उत्साह काही कमी झाला नाही. त्याने सांगितलं की एका जरी माणसाला मी समजावून सांगू शकलो तर माझ्या बोलण्याचं चित झालं. तर त्यावेळेस तो बसलेला माणूस काय म्हणाला की तुमचं मला पटायला लागलं की बा कळायला लागलं म्हणून मी बसलो नाही, तर माझी घोंगडी गुंतली म्हणे. तर मी त्याच्या पुढचंच सांगतो तुम्हाला की हा फार जुना दृष्टांत झाला, म्हणजे इतका रिपीट झालेला आहे तो, ती घासलेली कॅसेट आहे. पण मी असं म्हणतो की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एक माणूस अशाच प्रकारचं उत्साहाच्या भरात खूप चांगलं बोलून राहिला होता, लोक उठून गेले. आणि एक माणूस बसलेलाच होता, तर त्याला असं वाटलं की या माणसाला फारच आपलं पटून राहिलं, कळून राहिलं वगैरे वगैरे. तर तो म्हणे मी जे बोलून राहिलो म्हणे हे तुम्हाला चांगल्यापैकी कळून राहिलं का?
कारण तुम्हाला कळत असल्यामुळं तुम्ही बसून आहेत. तर ते म्हणजे तसं नाही म्हणते, मला तुमचं बोलणं कळून राहिलं याच्याकरता मी बसलो नाही, कारण तुमचं बोलणं झालं की मला बोलायचं पण. हां, तर इथं 2-3 दिवसाचं जे काही वेगवेगळे कार्यक्रम झाले आणि हा उत्सव तुमचा असल्यामुळं लहानापासून मोठ्यांनी कर्तव्यबुद्धीनं आपापली ड्युटी पूर्णपणे पार पाडली आणि म्हणून कार्यक्रम यशस्वी झाला, म्हणून सर्वांना धन्यवाद. आतापर्यंत या सर्व महाराज लोकांना तुम्हाला फार बेजार केलं. कसं बेजार केलं? हात वर करा. तर हात वर करण्याचा अर्थ काय होतो तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही भित्री आहात. कारण एखादा जर सैनिक किंवा एखादा माणूस गोळ्या झाडायच्या विचारात असेल, त्यानं हात वर केले की त्याला मारत नाहीत. हां, आणि आम्ही मरायला भीत नाही म्हणून हात वर करा म्हणतच नाही तुम्हाला. आणि तुम्ही हात वर करायचं काही कामच नाही ना. आता तुम्ही हात वर करायचे नाही, टाळी वाजवायची नाही, कारण टाळी वाजवणं हात पुढं करावा लागतो. म्हणून तोही मी तुम्हाला त्रास देत नाही. आणि मला काय जास्तीत जास्त 10-15 मिनटं बोलायचं, तेवढं तुम्ही बोलण्यापुरतं जर मस्त शांत राहिले तर कशाला बेजार करेल मी तुम्हाला? बोलायचंच किती आपल्याला. तर आपल्याला आमचे हे जे डॉक्टर कुलसुंदर म्हणून आमचे डॉक्टर आहेत माझे, त्यांनी एक प्रश्न केला की आमच्या दवाखान्यामध्ये पेशंट अतिदक्षता विभागामध्ये असताना आम्ही खूप उपचार करतो आणि शेवटी त्याची शरीर आकृती तर सारखीच असते, जशी तशीच असते, डोळे तो उघडेच ठेवतो आणि मरतो. तर आम्हाला काही कळून नाही राहिलं की याच्यातलं निघून काय जातं आहे म्हणून. जात काहीच नाही आणि ते जागच्या जागी असतं आणि आम्ही काही करू शकत नाही म्हणजे त्याला, म्हणजे पुन्हा जिवंत करू शकत नाही. मग डॉक्टर साहेबांना एक उदाहरण दिलं की आता आजकालच्या गाड्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे, प्रत्येकाजवळ गाडी आहे. तर म्हटलं मग गाडी बिघडल्यानंतर किती मोठा श्रीमंत माणूस असेल तर तो काय करतो की गाडी जिथं बिघडलेली आहे ना तिथंच टाकून देतो आणि तो त्या गाडीतून बाहेर येतो. मालक मधात जर ती गाडी पाहिली तिथं कोणीच नाही, पण त्याच्यात जो बसलेला होता तो त्याच्या बॉडी सगट निघून गेलेला असतो आणि गाडी तिथं ठेवलेली असते. आलं लक्षात? तर आपल्याला या बॉडीला सुरक्षित आणि वेगानं कुठंतरी नेण्याकरता जशी गाडीची गरज असते, तसं या आत्म्याला आपल्याला स्वतःला व्यवस्थित एक व्यवस्था म्हणून आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे. तर ही बॉडी म्हणजे आपले साधन आहे की ज्याच्यामुळं मी जसं बोलू शकतो, तुम्ही ऐकू शकता, काही लोक काम करू शकतात. तर आपल्याला जसे 4 शरीर आहेत. एक बाहेरचं शरीर आहे, त्याला स्थूल शरीर म्हणतात, जड शरीर म्हणतात. दुसरं एक सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यानंतर एक कारण आणि महाकारण असे शास्त्रामध्ये उल्लेख येतात. तर हे कळायला जरा अवघड जात असल्यामुळं एक उदाहरण देतो मी. तुम्ही भुईमुगाची शेंग जर पाहिली असेल तर ती शेंग जशीच्या तशी जर जमिनीमध्ये पावसाळ्यात तुम्ही गाडली तर त्याच्यातून अंकुर येतो. तर त्या भुईमुगाच्या शेंगेवरचं जे टरफल असतं ना
त्याचा तो स्थूल देह असतो. त्याच्यामध्ये एक शेंगदाणा असतो, तुम्ही शेंगदाणा पाहिलेला असेल. तोही टाकला तर त्याला अंकुर येतो. पण त्या शेंगदाण्यावर एक असं बारीक आवरण आहे पातळ, ते जर काढलं आणि मग ते आतले 2 फाका ज्या आहेत त्या दाण्याच्या, त्या तिथं जर जमिनी टाकल्या त्या उगवत नाहीत. तर भुईमुगाची जी शेंग असते त्याच्यावरचं टक्कर म्हणजे जड शरीर, आतला जो दाणा असतो ना ते सूक्ष्म शरीर, पण नाही ते टक्कर जे असतं त्याच्यावरलं ते सूक्ष्म शरीर, आणि मधातलं जे 2 पाकळ्या असतात ते कारण शरीर, आणि एक बारीक मोड असतो त्याला महाकारण म्हणतात. कळायला सोपं जातं आहे, काही कठीण जाणार नाही असं वाटतं बा. आम्ही इथं सुरुवातीला एक रेशीम उद्योग सुरू केला. काही दिवस चालला तो, त्याच्याकरता ते वनस्पती आम्ही इथं लावली. त्यावेळी इथं काही कृषी महाविद्यालय वगैरे काही नव्हतं. तर एका कागदावर असे ते अंडे चिटकवलेले होते, ते आणले आम्ही. त्याच्याकरता अशा ठेवायची व्यवस्था केली. काही दिवसानंतर त्या अंड्यातून अशा आळ्या बाहेर आल्या बारीक बारीक. तो तुतीचा पाला, त्या आळ्या आम्ही बारीक कवळा पाला त्यांना खाऊ घातला, आणि त्या इतक्या जलद गतीनं खाऊ लागल्या आणि मोठ्या झाल्या, वाढल्या. तर आपले जे काही 5 कोश सांगितलेले आहे शरीरातले, तर पहिला कोश आहे अन्नमय कोश. तसं त्या आळ्यानं त्या इतका म्हणजे ज्यावेळेस त्या अंड्याच्या रूपात होत्या सुप्तावस्थेमध्ये काही खाल्लं नाही. त्या बारीक अंड्यातून बाहेर आल्यानंतर तुतीचा पाला आधी कवळा टाकला, नंतर कितीही टाकला तरी खाणं सुरूच. आणि मग त्या आळ्यांनी कोश बनवला आहे, आणि त्या कोशामध्ये स्वतःला गुंतून घेतलं. कोश बिलकुल असा गोल होता, अंडाकृती, आणि त्याला कुलीकडूनच अशी काही छिद्र नव्हतं, श्वास घ्यायची व्यवस्था नव्हती. खाताना त्यांना पाय होते, तोंड होतं, डोळे होते, पण कोशावस्थेत गेल्यानंतर त्यांचं अवयव कोणताच राहिला नाही, तोंडही राहिलं नाही, आणि कोशाचा जो आकार असतो तसा त्या आळीचा आकारात गोल झाला, गोल. काय हे जे काही ज्यांनी काही रेशीम उद्योग केले असतील किंवा पाहिले असतील त्यांना याची कल्पना आहे. आणि मग तो कोश कुठेही ठेवला, आतला जो जीव आहे तो कायम असतो, म्हणजे मरत नाही. श्वासाशिवाय, खाण्याशिवाय, हालचालीशिवाय अवयव कोणतेच नाहीत, आणि जिवंत. काही दिवस गेल्यानंतर त्याचं जे अस्तित्व असतं, जे चैतन्य असतं, त्या अस्तित्वाला जी जाणीव निर्माण होते त्याचं नाव आहे मुक्ती. त्याला माहीत नव्हतं की आपण कोण्या अवस्थेत आहे म्हणून, पण ते अस्तित्व तर होतंच त्या चेतन शक्तीचं. पण त्याला ज्यावेळेस स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली त्यावेळेस ते मोकळं झालं. त्यांना आतून भोग पडलं त्या कोठाऱ्याला, आणि एक सुंदर रंगीत असं फुलपाखरू बाहेर आलं, आणि ते मोकळं झालं. तसं हे जे आपले कोश सांगितलेले आहे शास्त्रामध्ये, अन्नमय कोश, प्राणमय कोश, त्याच्यानंतर कोणता मनोमय कोश, आनंदमय कोश, असे जे सांगितलेले आहेत. तर हे असे या भाषेत सांगताना ते कोश दूर वाटतात.
म्हणजे कळायला जर अवघड जातात ते. तर म्हणून मी हे सांगतो की चित्त चैतन्याचं अंग आहे आणि मनाचा इंद्रियाशी संयोग आहे. आणि ज्यावेळेस डॉक्टर साहेबाच्या दवाखान्यात पेशंट मरतो तर डोळे कायम असतात, हात पाय वगैरे सर्व कायम असतं, पण ते काहीच करत नाहीत. करणारा जो आहे ज्याच्यामुळं होतं तो निघून गेल्यामुळं सर्व हे बंद पडून जातं. तर म्हणून आपल्याला आपली ओळख पटल्यानंतर, चेतना जागृत झाल्यानंतर, आपलं अस्तित्व आपल्या लक्षात आल्यानंतर आपण सहजगत्या मुक्त होऊ शकतो. हा अध्यात्माचा गाभा आहे. आता हे मोठे मोठे संत लोक, योगी लोक किंवा म्हणजे शिकवणारे लोक काय सांगतात की तुम्ही प्राणायाम करा, प्राणकोश मजबूत करण्याकरता. ती आळी ज्यावेळेस कोशावस्थेत गेली, खाणं बंद झालं, तसे आपले साधू संत देखील अशा सुप्त अवस्थेत समाधीत जायचे, त्यावेळी त्यांचं सर्व बंद असायचं. आम्ही लहानपणी, खूप लहान असताना, नागपंचमीचा जो कार्यक्रम सण असतो ना, झाडाले असे झोके बांधलेले असतात आणि सारे लहानपणातले माणसंही त्यावेळेस झोके खेळायचे. आता तो प्रकार बंद झाला, कमी झाला. तर ते बसणारे जे असायचे, म्हणजे आम्ही ज्यावेळी ते झोका खेळत नव्हतो मी, पण ते पाहत होतो. तो झोका इकडं गेला की तिकडं पाहायचं, इकडं गेला की इकडं पाहायचं. म्हणजे ते इकडं पाहणं सुरूच, आणि आम्हाला दुसरं काही दिसत नव्हतं त्याच्याशिवाय. तसं मनाले स्थिर करण्याकरता प्राणायाम करा असं जिकडं तिकडं सांगितलं जातं, त्याचे वर्ग घेतले जातात. तर त्यातला अति बारीक भाग असा की कोण्याच देवाचं नाव घेऊ नका, मनाले निर्विचार करण्याकरता आपला श्वास बाहेर गेला, श्वास आत गेला, एवढं जरी त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं त्या झोक्यासारखं, तर तुम्ही तुमच्या जीवनातले सारे हे झोके बंद होऊन जातील. एक महिन्यापासून मी एक प्रयोग करून राहिलो. तो प्रयोग म्हणजे असा, म्हणजे 70 वर्षानंतर मी सतर्क झालो. 70 वर्षानंतर. आणि 1 महिन्यापासून मी मीठ बंद केलेलं आहे. आता मीठ खात नाही. तर त्याचा चमत्कार म्हणजे असा की बरेच औषधं माझे बंद झाले. म्हणजे BP नॉर्मल आहे, लघवीची गोळी घ्यायचं काम पडत नाही, हृदय ओके झालं, आणि आता मला फार बरं वाटतं. तर मी माझ्या अनुभवातून सांगतो की माणसानं जर मीठ बंद केलं, फक्त मीठ, तर तो 150 वर्षापर्यंत आरोग्यसंपन्न अवस्थेत राहील. आणि हे जे मीठ असतं ना, मीठ म्हणजे मटण, जर मीठ बंद केलं तर मटणही गोड लागत नाही. म्हणजे मटण खाऊ नका व असं म्हणायचं कामच नाही ना, काही खा.
तुरीच्या वरणात जर मीठ नसेल तर ते वरणही गोड लागत नाही. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की तुम्ही जर तूप काही गोड गूळ वगैरे आणि त्यासोबत पोळी जर बिना मिठाची खाल्ली तुम्ही बिमारच पडणार नाही कधीच. तर तुमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला असेल की तुम्ही मीठ सोडायच्याबद्दल बोलता आणि तुम्ही सोडलं, मग महात्मा गांधीनं मिठाचा सत्याग्रह कशाकरता केला? तर मिठाचा सत्याग्रह याच्याकरता केला की इंग्रजाचं मीठ आपल्याला खायचं नाही म्हणून. इंग्रजाचं मीठ नाही खायचं, आपल्याला स्वतंत्र होऊन आपल्या देशातलं मीठ खायचं म्हणून त्याने सत्याग्रह केला. आणि असा सत्याग्रह करणारा महात्मा गांधी मीठ खात नव्हता हे लोकांना लक्षात नाही. त्याने मीठ खाल्लं नाही, त्याची पत्नी मीठ खात नव्हती. आणि मिठाशिवाय आपण जगू शकतो हे लक्षात घ्या. आणि आपल्या इथं जितक्या मोठ्या हॉटेली आल्या असतील ना, त्या हॉटेलीमध्ये जेवढा मिठा माल असेल त्याच्यात मीठ नाही. माल मिठा पण त्याच्यात मीठ नाही. आणि त्याच्यात काय आपण मीठ टाकून खात नाही पेढ्यामध्ये वगैरे. तुम्ही चहा पिता, चहामध्ये काही मीठ टाकून घेता का? म्हणजे तो अनावश्यक असा भाग आहे आणि तो माणसाला विकृती निर्माण करतो आणि कमी वयात लोक मरायला लागले. तर पूर्वीच्या काळी लोक जे होते ना ते कंदमुळं खाऊन राहायचे. जास्त बोलायचंच नाही, मला 15 मिनटंच बोलायचं आहे, अजून 15 मिनटं झाले नाही. तर शास्त्रज्ञांनी आपल्या या केमिस्ट्रीचा इतका डीप अभ्यास केला की काय खाल्लं पाहिजे किंवा काय खाल्लं नाही पाहिजे. तर आपण जर फळं खाल्ले तर फळाचे जे फ्री रॅडिकल ज्याला म्हणतात ते शरीरातून निघायकरता 4 घंटे लागतात. आपण जे नेहमीचं जर जेवण घेतलं तर त्यातले जे काही वाईट घटक जे आहेत, फ्री रॅडिकल म्हणतात त्याला, ते 12 घंटे लागतात शरीरातून बाहेर पडायकरता. आणि तुम्ही जर मांस भक्षण केलं तर त्याचे जे विषारी घटक जे आहेत ते शरीराला फेकून देण्याकरता 72 घंटे लागतात. आणि इतके घंटे लागत असल्यामुळं आणि बऱ्याच लोकांना मटण खाल्ल्यानंतर अंगाला खाज येते. हे तुम्हाला माहीत नसेल, पण आमच्याकडं पेशंट येतात. त्यानं सांगितलं की आमच्या अंगाला खाज येते, की मी त्यांना विचारतो तुम्ही मटण खात असतं का? हो म्हणे, ते मटण खाल्ले की खाज येते. मग त्यांना आम्ही सांगतो की मटण खाणं बंद नका करू, परंतु मटण शिजवल्यानंतर त्याच्यावर 2-3 निंब पिळा आणि एक एव्हिलची गोळी घेऊन ते खा, म्हणजे खाज येणार नाही. कारण काय आहे की ते आतलं जे काही खराब आहे म्हणजे आपलं अन्न नाही, ते आत गेल्यानंतर कुसतं आणि विषारी द्रव्य तयार होतात शरीरामध्ये आणि ते फेकून द्याकरता 72 घंटे लागतात. आणि रेग्युलर मटण खाणारे लोक जे आहेत ना मुस्लिम समाजातले, त्यांना 5 वेळा नमाज याच्याकरता पडावा लागतो की ते शरीरातून बाहेर काढायकरता. म्हणजे पहिल्यांदा मांडी अशी मुडवायची, नंतर मग खाली वाकायचं, वर वाकायचं. तेवढा 5 वेळा केल्यानंतर किती व्यायाम होतो याचा विचार करा. म्हणजे हाय कॅलरीजचं डाएट घेतल्यानंतर तेवढंच वर्क तुम्हाला करावं लागतं. ते तेवढं जर केलं नाही तर आपल्या त्या कॅलरीज जळत नाहीत आणि आपलं शरीर फुगतं आणि आपण अनेक विकृतीनं ग्रासल्या जातो. तर म्हणून मटण सोडा असं काही मी म्हणणार नाही. कारण आता कोण काय करावं याच्यावर आपला काही अधिकार नाही आहे. प्रत्येक माणसाची प्रकृती स्वभाव भिन्न आहे. ज्याला जे करायचं ते करावं, परंतु ज्यानं आपलं आयुष्य आखूड होतं आहे, जिंदगी ही लंबी राहत नाही, आखूड होते.
अशा गोष्टी न करता सुखानं जगण्याकरता शेवटपर्यंत आपल्याला कोणत्याच प्रकारची आपदा येऊ नये, त्रास होऊ नये याच्याकरता प्रकृती सांभाळण्याकरता मी सांगतो हे लक्षात घ्या, तुम्ही मटण खा, काही करा, पण मीठ सोडून द्या. मग मीठ सोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काहीच गोड नाही, कशातच मजा नाही आता. आणि मग तो कमी खाईल. कमी खाल्ल्यानंतर रोग कशाला होतात. तर हजारो वर्ष तर काही आपण जगू शकत नाही. म्हातारपण आल्याशिवाय काही राहणार नाही. आणि मागच्या वर्षी ज्यावेळेस मी बोलायला लागलो त्यावेळेसचं आजचं बोलणं माझं असं वेगळं आहे. माझ्या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं हाय डेफिनेशन दृष्टी म्हणतात ना, ती झालेली आहे. आणि म्हणून मला हे तिरपं झालं, सरळ झालं, हे प्रकाश सहन होत नाही, इतकी दृष्टी चांगली झाली, निर्मळ झाली. तर स्वच्छ दृष्टीनं आता मी तुमच्याकडे पाहू शकतो. मागच्या वर्षी एक उदाहरण दिलं होतं मी, ते आता पुन्हा देतो. हे ठेकेजीने जो हार घातला ना, त्यांच्याजवळ ती मशीन आहे, ती पेशंटला तपासायची, डोळे तपासायची. तर त्यांनी एका माणसाचे डोळे तपासले आणि तपासल्यानंतर तर तो म्हणे तुमच्या तर डोळ्यात तर काही फॉल्ट दिसत नाही म्हणे. तर म्हणे माझा दृष्टीदोष निर्माण झालेला आहे म्हणे. म्हणे कोणता दृष्टीदोष निर्माण झाला. आमचे ठेकेजी विचारू लागले. तर तो म्हणे मला दुसऱ्याचं बरं दिसत नाही. दुसरा एक पेशंट त्यांच्यासमोर तपासायला गेला. म्हणजे डॉक्टर साहेब मला दिसत नाही हो, वाचताच येत नाही. मग त्यांनी काळजीपूर्वक बिलकुल की ते तपासलं. आता म्हणे हा चष्मा लावा, एकदम चांगला दिसेल. मग त्यानं लावला आणि दिलं वाचायला. तुम्ही मला वाचता येत नाही म्हणे, कारण मला मी शिकलोच नाही. आणि तुम्ही तर सांगितलं की बा हे चष्मा लावला म्हणजे वाचता येईल. म्हणजे अज्ञानी माणसाकरता काही दृष्टीचा उपयोग नाही, या चष्म्याचा फायदा नाही. आणि ज्याला दुसऱ्याचं बरं दिसतच नाही त्याला त्याची दृष्टीदोष काढता येत नाही. तर म्हणून आपल्या शेजारच्याचं कसं भलं होईल आणि कल्याण होईल, सर्व हे सुखात आणि समाधानात कसे राहतील, या दृष्टीनंच मी विचार करतो. आणि हे दरवर्षी ही बोलायची भानगड माझ्या मागं लागलेली आहे. तर ते टाईमपास म्हणून वेळ मारून याकरता मी बोललो आणि माझं बोलणं संपलं.